याच्या आधी जसं होतं तुम्ही एका जॉब्समध्ये लागले की तिथं तुमचं आयुष्य पूर्णपणे राहत होतं. म्हणजे मल्टिपल जॉब्स असणार आहेत, प्रॉब्लेम्स वेगवेगळे असणार आहेत. मल्टीटास्किंग करावं लागणार आहे, तुम्हाला multitasking करावं मल्टिपल लागणार आहे. डोमेन्समध्ये नॉलेज लागणार आहे. त्यामुळे एक जनरलिस्ट राहणं, ओपन टू लर्निंग राहणं, लर्निंग टू लर्न राहणं, फ्लेक्सिबिलिटी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. यू शुड बी अ लाईफ लाँग लर्नर. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या IIT मध्ये पण हेच सांगतो की ठीक आहे, आता हे JEE तुम्ही सगळं अभ्यास करताय, पण हे सगळं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सपर्यंत मर्यादित नाही आहे. हे एक तुमचं एक लर्निंग ॲटिट्यूड तुम्ही डेव्हलप करताय, लर्नॅबिलिटी डेव्हलप करताय, जेणेकरून तुम्ही लाईफ लाँग लर्नर्स बनू शकता. तुम्ही उद्या कुठल्याही फील्डमध्ये गेला तर तुम्ही पटकन शिकू शकाल आणि जे काही नवीन अपडेट्स येतील, नवीन काही डेव्हलपमेंट होते, तुम्ही लगेच ते स्वीकाराल आणि अडॅप्ट करून पुढे जाल. ही अडॅप्टेबिलिटी, ही फ्लेक्सिबिलिटी खूप महत्त्वाची. त्यामुळे बेसिकली अप्लाइड मॅथ स्किल्स, स्ट्रॉंग EQ आणि स्ट्रॉंग म्हणजे तुमचं मेंटल हेल्थ डेव्हलप करणं, हे सगळं खूप महत्त्वाचं. आणि ह्याच्यामध्ये मी आवर्जून सांगेन विद्यार्थ्यांना की मेडिटेशन ही गोष्ट प्रत्येकाने शिकायला पाहिजे. बरोबर आहे. विद्यार्थी आणि पालकांनी सुद्धा या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, कारण पुढच्या येणारा काळ जो आहे तो मल्टीटास्किंग त्यात महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे मल्टीटास्किंग, मल्टी स्किल्स पण तुम्हाला आत्मसात करायचे. त्यामुळं मेंटली आणि फिजिकली दोन्ही गोष्टींनी म्हणजे आपण आता कोविडच्या वेळेला वॅक्सिनचं म्हटलं, मेडिटेशन इज अ वॅक्सिन फॉर डिप्रेशन अँड एन्झायटी. मग हे आपण का घेत नाही? घ्यायला पाहिजे असं. आणि मोफत उपलब्ध आहे सगळीकडे, त्याला फार काही करायची गरज नाही, बसायचं शांत. फक्त तुम्हाला शिकावं लागेल ते का चांगल्या मेडिटेशन टीचरकडून. आणि कुठलंही मेडिटेशन, त्याला मिलियन्स ऑफ मेडिटेशन टेक्निक कुठलंही शिका, पण ते काहीतरी शिका. युट्यूबमध्ये पण तुम्ही कोणावर ते करू शकू शकता. बरोबर आहे.